मराठा आंदोलकांचा मार्ग बदलला आहे। द्रुतगती मार्गाऐवजी जुन्या पुणे मुंबई महामार्गाने येण्याच्या पोलिसांच्या सूचना आहेत। मराठा आंदोलकांमध्ये नाराजीचा सूर आता पाहायला मिळतोय। द्रुतगती मार्गाऐवजी जुन्या पुणे मुंबई महामार्गाने आता हे आंदोलक येणार आहेत। मराठा आंदोलकांमध्ये आता नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। खोपोलीत वाहतूक कोंडी होण्याची भीती वर्तवली जाते। मराठा आंदोलकांचा मार्ग बदलण्यात आलाय। द्रुतगती मार्गाऐवजी जुन्या पुणे मुंबई महामार्गाने आता हे आंदोलनाचा मार्ग हा वळवण्यात आलेला आहे। या संदर्भात पोलिसांकडून सूचना देण्यात आल्यात। मराठा आंदोलकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। खोपोलीत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जाते। मराठा आंदोलकांमध्ये नाराजीचा सूर आहे। खोपोलीत वाहतूक कोंडी होण्याची भीती वर्तवली जाते। मुंबई पुणे महामार्गाऐवजी जुन्या मुंबई पुणे महामार्ग बोरघाटातून येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। अचानक मार्ग बदलल्याने खोपोलीत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे। जुन्या महामार्गावर बोरघाटाची शक्यता आहे। अपघाताची जुना महामार्ग अरुंद असल्याने खोपोली शहर आणि परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची भीती व्यक्त केली जाते। जरांगे पाटील 26 जानेवारीला मुंबईत पोहोचू नये अशी तर सरकारची भूमिका नाही ना, अशी शंका आंदोलक व्यक्त करतात। मराठा आंदोलक जुन्या महामार्गाने जाणार असल्याने खोपोलीतील काही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती। दरम्यान आंदोलकांनी सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांनी केलंय। 26 तारखेला तिथे आमरण उपोषणाला बसणार आहेत। परंतु आत्ता जी आम्हाला माहिती मिळाली ती की बाबा तुम्ही जुन्या घाटामधून NH4 मुंबईकडे जायचं आहे, तर आम्हाला ह्या गोष्टीचा पूर्ण संताप व्यक्त आमचे समाज बांधव आणि समन्वयक आमचे करतायत। कारण तर एक्सप्रेस हायवेवरून जात असताना आम्ही जे ठरवलं रूट असताना त्यांनी आम्हाला आत्ता जी काही माहिती दिली का तुम्ही NH4 जायचं आहे, शासनाचा असा आदेश आहे असं जर प्रशासनाने आम्हाला जे काही कळवलं आहे तर नक्की त्याचा आम्हाला खूप मोठा विरोध आहे। पूर्णपणे रायगड जिल्ह्यामध्ये उद्या जरांगे पाटील यांची पदयात्रा येणार आहे। त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यामध्ये टोटल 600 अधिकारी कर्मचारी, त्यामध्ये RCB प्लॅटून SRP प्लॅटूनचा असा आपला हा बंदोबस्त त्या ठिकाणी दिलेला आहे। आणि त्यांच्या रूटवरती त्या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या व्हेकल्स असतील, त्यानंतर ॲम्ब्युलन्स असतील याचीसुद्धा सोय केलेली आहे। आणि लोकल आयोजकांच्या बद्दलही आमचे पोलीस विभाग कंटिन्यू संपर्कात आहोत आणि जे काही आवश्यक उपाययोजना आहेत ते सर्व पोलीस विभागातर्फे केलेल्या आहेत।